नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता अधिक महिना चालू झालाच आहे, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पण आपण अधिक महिन्यामध्ये बऱ्याच सेवा, काही उपाय करत असतो. त्यातल्या त्यात अधिक महिन्यामध्ये आपण गायीची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तर गायीची सेवा करण्याबरोबरच आपल्याला गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे. आता आपल्या घरातील गरिबी दूर व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते आणि अधिक महिना जो आहे, ज्याला आपण धोंड्याचा महिना म्हणत असतो, तर हा महिना 3 वर्षातून एक वेळा येत असतो. आणि अधिक महिन्यामध्ये आपण गाईला जर एक वस्तू खायला खाऊ घातली आणि त्याचबरोबर एक वाण जर दिले आपण, तर आपल्या घरातील दारिद्र्य हे संपत असते. त्यामुळे मग आपल्याला आपल्याकडून 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळत असतो. कारण की गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. म्हणून मग आपल्याला अधिक महिन्यामध्ये गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे. कारण की हा जो योग आहे तर पुन्हा आपल्याला 3 वर्षानंतर येत असतो. त्यामुळे अधिक महिना संपण्या अगोदरच आपल्याला ही जी सेवा आहे तर ही सेवा करायची आहे. 15 जूनपर्यंतच आपल्याला उपाय करता येणार आहे. त्यामुळे मग तुम्हाला कुठेही जर गाय असेल जवळपास तुमच्या किंवा तुमच्या घरी जरी असेल, तरीही तुम्ही हा उपाय, ही सेवा आवर्जून करायचा आहे. तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता तुमची एखादी इच्छा असेल किंवा तुमचं एखादं खूप मोठं काम आहे की खूप दिवस झालं पूर्ण होत नसेल, तर किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा कोणत्या कामामध्ये सतत काही ना काही अडथळे निर्माण होत असतील, घरामध्ये शांतता नसेल, सतत वादविवाद होत असतील, मुलं ऐकत नसतील, विवाह जुळून येत नसतील, कोणत्या शुभ कार्यामध्ये जर तुमच्या घरामध्ये अडथळे निर्माण होत असतील, तर त्यावेळेस आपल्याला असा जो हा उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होतात. आता अधिक महिना जो आहे तर हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यामध्ये पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आता 3 वर्षांनी येणारा हा पवित्र काळ जो आहे तर खूप पुण्यवान हा मानला जात असतो. तर या दिवसामध्ये स्नान, दान, त्याचप्रमाणे मग गायीची सेवा करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. विशेष करून गायीला जे आपण वाण देत असतो तर ते पण अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. तर आपल्या धर्मामध्ये गायीची सेवा करणे हे खूप महत्त्वाचं मानलं जात आहे. त्यामुळे मग गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. जेव्हा आपण अधिक महिन्यामध्ये गायीला वाण देतो तेव्हा आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला, आपल्या कुटुंबावरती राहत असतो. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, आता गाईला 33 धोंड्याचं जे विशेष वाण आहे तर हे वाण आपल्याला कशा पद्धतीने द्यायचं आहे, कोणत्या दिवशी आपल्याला हे वाण द्यायचं आहे, तीच माहिती आपण घेत आहोत. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण कोणतीही सेवा म्हणा किंवा कोणतेही उपाय ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस भगवान श्री हरी विष्णूंची आपण सेवा ही करतच असतो. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, आता ज्यावेळेस आपण गाईला वाण देणार आहोत तर शक्यतो गाईला वाण हे गुरुवारच्या दिवशी द्यायचं आहे. कारण की गुरुवारच्या दिवशी असे म्हटले जाते की सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. असे नाही की इतर दिवशी देणं शक्य नाही झालं तर तुम्ही सोमवारच्या दिवशी देऊ शकता किंवा शुक्रवारच्या दिवशी. आता हे जे वाण देत असताना आपण, आता अधिक महिना जो आहे तर तो अधिक महिना कोणत्याही दिवशी जरी तुम्ही ही सेवा केलात तर त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळत असतं. पण आपण गुरुवारच्या दिवशी म्हणा किंवा सोमवारच्या दिवशी जर हे वाण दिलं किंवा ही सेवा जर केली तर त्याचा अधिक लाभ आपल्याला मिळत असतो. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, गुरुवारच्या दिवशी हे वाण द्यायचं आहे. आता हे वाण देणं म्हणजे नक्की काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण घरामध्ये इतर देवांना धोंड्यांचा नैवेद्य बनवत असतो, तर आता धोंडे हे तर कसे बनवतात हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आता धोंडे बनवणं म्हणजे आता प्रत्येकाकडे म्हणजेच की प्रत्येक भागांमध्ये धोंडे बनवण्याची ही परंपरा जी आहे, म्हणजेच की ही पद्धत जी आहे तर ती वेगवेगळी आहे. तर काही ठिकाणी काय केलं जातं की पुरणाचे जे आपण पुरणपोळी बनवत असतो ते जे पुरण आहे तर ते गव्हाच्या पिठामध्ये सार भरून मग ते तळून घेतात आणि तळून घेतलेले जे धोंडे आहेत तर ते गाईला दिले जाते. तर काही ठिकाणी अशी परंपरा आहे की कोणताही तळलेला पदार्थ गाईला दिला जात नाही. म्हणून मग हे जे धोंडे आपण बनवत असतो तर ते जे धोंडे आहेत तर ते मग उकडून घेऊन पण हे दिले जात असतात. तर हे धोंडे मग आपल्याला किती द्यायचे आहेत आणि किती बनवायचे आहेत, आता आपण देवांना 33 बनवत असतो. आता 33 म्हणजे याचा अर्थ असा आहे की 33 कोटी देवांना आपण, देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून अशा पद्धतीने हे धोंडे दिले जाते.
तर काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण देवांना धोंडे बनवत असतो त्याच वेळेस मग आपल्याला गाईसाठी पण 33 धोंडे बनवायचे आहेत. ते धोंडे बनवून झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, जिथे कुठे गाय असेल तर त्यावेळेस मग गाईजवळ जायचं आहे. आता यासाठी कोणती वेळ किंवा काळ नाही, तुम्ही दिवसभरातून कधीही गाईची पूजा म्हणा किंवा गाईची सेवा करू शकता. त्यासाठी मग धोंडे बनवून झाल्यानंतर त्या धोंड्यांवरती थोडंसं तूप लावायचं आहे आणि मग तूप लावल्यानंतर तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि जिथे कुठे गाय असेल तर तिथे गाईजवळ जायचं आहे आपल्याला. तिथे गेल्यानंतर गाईच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे, गाईची पूजा करायचं आहे आणि गाईला हळदी कुंकू लावायचं आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, आपण जे 33 धोंडे घेतले आहेत तर ते धोंडे घेऊन तुम्हाला जर शक्य झालं तर तुमच्या हाताने गाईला तुम्ही हे धोंडे खाऊ घालायचे आहेत. कारण की आपण स्वतःच्या हाताने जर गाईला तुम्ही धोंडे खाऊ घालू शकलात तर गाईच्या जिभेचा स्पर्श झाल्यानंतर आपल्यातील जे पण काही दोष असतील तर ते दूर होतात असे म्हटले जाते. गाईच्या जिभेचं जी लाळ आहे तर ती आपल्या हाताला स्पर्श झाले तर नकारात्मकता दूर होते असे म्हटले जाते आणि सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. जर तुम्हाला तशा पद्धतीनं म्हणजे स्वतःच्या हाताने खाऊ घालणं शक्य नाही झालं तर हरकत नाही, तुम्ही एखादं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये मग तुम्ही हे जे धोंडे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि त्यानंतर मग गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे किंवा गाईच्या डोक्यावरती हात फिरवायचा आहे. प्रार्थना करायचं आहे की आपल्या घरातील गरिबी दूर व्हावे, घरामध्ये जे दोष आहेत ते दोष दूर व्हावेत, घराची प्रगती व्हावी अशी गाईला मग प्रार्थना करायचं आहे. ज्यावेळेस आपण हे 33 धोंडे गाईला खाऊ घालत असतो त्यावेळेस साक्षात 33 कोटी देवी देवता आपले जे आपण जे धोंडे ठेवले आहेत तर ते धोंडे हे ग्रहण करत असतात. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की हे अशा पद्धतीचे धोंडे गाईला खाऊ घालायचं आहे. नंतर मग आपल्याला गाईच्या 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जो हा मंत्र आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे. मंत्र म्हणून झाल्यानंतर गाई पुढे हात जोडून उभं राहायचं आहे आणि गाईला प्रार्थना करायचं आहे. आपल्या घरातील ज्या समस्या आहेत त्या समस्या सांगायच्या आहेत आणि समस्या दूर व्हाव्या म्हणून नमस्कार करून प्रार्थना करायचं आहे. तर अशा पद्धतीचा जो हा उपाय आहे, ही सेवा आहे, आपण जर गाईला खाऊ घातली हे जे 33 धोंडे आहेत तर ते त्यानंतर घरातील ज्या समस्या दूर होत असतात. आता काही भागांमध्ये अशी परंपरा आहे की ज्यावेळेस आपण धोंड्यांचा नैवेद्य देवांना म्हणा किंवा गाईला म्हणा ठेवत असतो तर ही परंपरा अशी आहे की एकच वेळा ठेवले जाते, म्हणजे संपूर्ण महिन्यातून जर तुम्ही परत धोंडे बनवला तर मग त्यावेळेस मग 3 वेळा पण हे जे धोंडे आहेत तर 3 वेळा मग बनवले जात असतात. त्यामुळे मग आता ही परंपरा सगळीकडे सारखी नाही, त्यामुळे तुमच्या भागामध्ये जशी परंपरा असेल तशा पद्धतीने मग तुम्ही हे धोंडे बनवायचे आहेत. जर तुमच्याकडे 3 वेळा बनवण्याची परंपरा असेल तर 3 वेळा बनवायचं आहे आणि 1 वेळा बनवण्याची परंपरा असेल तर तुम्ही 1 वेळा बनवायचं आहे. तर अशी जर ही वस्तू आपण गाईला खाऊ दिली तर मग आपल्या घरातील सगळ्या समस्या दूर होतात, आपल्या घरातील गरिबी संपते आणि 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. कारण की आपल्याला नंतर 3 वर्ष ही संधी पुन्हा नसते, कारण की आपण दररोज जरी गाईची सेवा केली, प्रत्येकाच्या घरी गाय असेलच असे नाही. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की धोंड्याचा महिना आहे म्हणूनच आपण गाईची सेवा करायची का, गाईला खाऊ घालायचे का? कारण की ज्याप्रमाणे आपण 33 दिवे लावण्याची परंपरा आहे किंवा 33 दिवे लावले जाते त्याचप्रमाणे गाईला पण 33 धोंडे खाऊ घालण्याची ही परंपरा आहे. तर मग तुमच्याकडे प्रत्येक भागांमध्ये वेगळी परंपरा आहे, ज्या भागांमध्ये जशी असेल त्या पद्धतीने तुम्ही मग गाईला ही वस्तू खाऊ घालू शकता. तर मग तुम्हाला समजलंच असेल की अधिक मास संपण्या अगोदर गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे आणि कधी घालायचं आहे. तर मग व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.